नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काल आपण जो 36 साईज फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग पाहिलं होतं, त्याचंच आज समोरच्या भागाचं स्टिचिंग कसं करायचं किंवा समोरचा भाग कसा शिवायचा टक्स टाकून तो आपण पाहणार आहोत. आज आहे पार्ट 2. सर्वप्रथम आपण समोरच्या भागाचं कटिंग करून घेऊयात. हा जो मी कापड दाखवलेला आहे तो क्रॉसपट्टीसाठी आपण वापरणार आहोत, कारण आपल्याला मॅचिंग कापड मिळालेलं नाही. हा ब्लाऊज पीस कमी आहे कस्टमरचा, त्यामुळे अशा पद्धतीचा वेगळा कापड आपण वापरणार आहोत. तो आपल्याला कस्टमरनेच दिला आहे वापरायला. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही भागांचं पिसाचं कटिंग व्यवस्थित करून घ्यायचं. जिथून धागे दोरे निघालेले आहेत तो भाग पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. आणि कालच्या व्हिडिओमध्ये थोडीशी गंमत झाली, म्हणजे मी ज्या कलरच्या चॉकने मार्किंग केलं होतं ते काही मैत्रिणींना व्यवस्थित दिसलेलं नाही, त्यासाठी थोडी माफी असावी. आता आपण ह्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं पण कटिंग करून घेऊया. पूर्ण मॅचिंगचं कापड मिळालेलं नाही, त्यामुळे असा कापड वेगळा दिलेला आहे त्यांनी. ज्या ठिकाणी कमी पडेल त्या ठिकाणी आपल्याला हा कापड वापरायचा आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं पण कटिंग करून घेऊया. 36 साईजचा फोरटक्स ब्लाऊज आहे हा. एकदम परफेक्ट टक्स टाकून कसा शिवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या. व्यवस्थित क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची, जेवढी आहे तेवढीच. क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन सोडायची गरज नाही. अशा पद्धतीने आता आपलं हे समोरच्या भागाचं पिसाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण हे दोन्ही भाग एकमेकांना जोडून घेऊया. आता आपल्याला अस्तरचे भाग पिसाच्या मध्ये ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने दोन्ही अस्तर उचलायचे आणि त्याच्यामध्ये हे पिसाचे भाग ठेवून घ्यायचे. उलट्या साईड करून अस्तर ठेवायचा आणि पूर्ण अस्तरला चारी बाजूंनी शिलाई करून घ्यायची. फोरटक्स ब्लाऊज आहे, ज्याची उंची आहे तयार 14 इंच. आपण 15 इंच घेतलेली आहे. गळा आहे 6.5 इंच, तयार आहे 6 इंचाचा आणि मोंढा 6.25 इंचाचा आहे. आणि पूर्ण रुंदी शिलाई मार्जिन सगट 11 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच समोरच्या भागाला आपण रुंदीमध्ये वाढवलेला आहे. आणि समोरच्या भागाची जी उंची आहे ती आपण 15.5 इंच एवढी घेतलेली आहे. अशा पद्धतीने पूर्ण भाग आपण जोडून घ्यायचा अस्तरसोबत. आपला हा पूर्ण भाग जोडून झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा भाग पण जोडून घेणार आहोत. या सर्व कापडाचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा जो कापड उरलेला असतो त्याचं आपल्याला नंतर कटिंग करायचं आहे. दोन्ही भाग पण आपण जोडणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत समोरच्या भागाला टक्स टाकून क्रॉसपट्टी कशी लावायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूर्ण बाजूंनी शिलाई करून घ्यायची सावकाशपणे. मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवताना तुमच्या जर काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. अशा पद्धतीने दोन्ही भाग आपण जोडून घेतलेले आहेत. आता याचा एक्स्ट्रा कापड जो आहे तो आपण कट करून घेऊया. पीस कटिंग करत असताना थोडंसं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सोडायचं आणि ते नंतर कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने दोन्ही भागांचं कटिंग आपण केलेलं आहे. आता याला टक्स कसे टाकायचे ते आपण पाहूया. पाहू शकता व्यवस्थित आपला अस्तर जोडून झालेला आहे. आपण आता गळ्याची उंची मोजूया.
6.5 इंच आहे. 6 इंच तयार गळा आहे आपला. अर्धा इंच शिलाई मार्जिन. 6.25 इंच आपला मोंढा आहे आणि 1 इंचावर आपण समोरच्या मोंढ्याला आकार दिलेला आहे. आपल्या ब्लाऊजची पूर्ण रुंदी आहे 9 + 2 इंच आणि अर्धा इंच टक्ससाठी, म्हणजे 11.5 इंच. आता आपण टक्स टाकून घेऊया. 3.5 इंच गळ्याच्या साईडने रुंदी घेऊन आपण हा टक्स टाकणार आहोत, ज्याची की रुंदी अर्धा इंच राहील आणि ज्याची लांबी 2.25 इंच राहील. तुम्ही तुमच्या कस्टमरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हा आपला मेन टक्स आहे. आता हुकलुकाच्या साईडचा मध्य काढून घ्यायचा आणि त्याच्यावर पण अशी 2.25 इंचाची लाईन टाकून घ्यायची. प्रत्येक गोष्टीचा मध्य घ्यायचा या ठिकाणी आपल्याला. मोंढ्याचा पण मध्य घ्यायचा, ज्या ठिकाणाहून आपण आकार दिला होता मोंढ्याला. 3.5 इंच घेतलेला आहे आपण हा टक्स. ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण फिटिंगच्या साईडचा पण मध्य काढून घेऊया. ह्याच्यावर 4.5 ते 5 इंचाचा टक्स आपण टाकूया. अशा पद्धतीने आपण हे 4ही टक्स टाकलेले आहेत. मोंढ्याच्या साईडचा जो टक्स असतो तो तुम्ही थोडीशी जागा चेंज करून पण टाकू शकता आणि फिटिंगच्या साईडचा पण टक्स आहे तो असा तिरका पण तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने दोन्ही अस्तर एकमेकांवर ठेवून आपल्याला जी मार्किंग आहे ती उमटवून घ्यायची आणि नंतर चॉकने डार्क करून घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही साईडचं मार्किंग आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता ह्याला आपण टक्स टाकून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला आपला जो खालचा मेन टक्स असतो तो टाकायचा. हा टक्स तुम्ही 1 ते 1.5 इंच रुंदीचा पण घेऊ शकता, तुमच्याकडे जेवढा कापड अवेलेबल आहे त्याप्रमाणे. या ठिकाणी मी 1 इंच रुंद घेतले आहे, अर्धा अर्धा दोन्ही साईडने. आता आपल्याला असे सर्व टक्स टाकून घ्यायचे आहेत. 4ही टक्सची लांबी आणि रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि थोडी जागा पण चेंज झाली तरी काहीही फरक पडत नाही. फक्त आपला जो मेन टक्स असतो तो 3 ते 3.5 इंच रुंदीवर एवढा घ्यायचा. आता आपण मोंढ्याचा टक्स टाकून घेऊया. अशा पद्धतीने दुसऱ्या भागांचे पण आपण टक्स टाकून घेऊया. खूप सुंदर असा आपला हे टक्स टाकून समोरचा भाग रेडी झालेला आहे. दुसऱ्या भागाला पण आपण टक्स टाकून घेतलेले आहेत. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत क्रॉसपट्टी लावून हुकलुकपट्टी कशी लावायची समोरच्या भागाला. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काही जर शंका असतील तुम्हाला तर त्या मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि असाच तुमचा भरभरून सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.